म्हैसाळ या पावनभूमीत जन्माला आलेले मधुकरराव देवल म्हणजेच ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे पाईकच म्हणावं लागेल। उच्च शिक्षित भरपूर संपत्ती असलेले देवलदादा अवैध राहून स्वतःचे आयुष्य दलित उद्धार करण्यात घालवले। विना सहकार नाही उद्धार हे जे वाक्य आहे ते खरे जरी असले तरी सहकार हे क्षेत्र समाजातील शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाणे हे त्या काळी तितके सोपे नसताना देवलदादांनी सहकारातून समृद्धीकडे व तेही महार समाजातील सामान्य व्यक्तींना एकत्र करून सहकाराचे ते ब्रीदवाक्य खरे करून दाखवले। तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजी गांधी यांनी राज्यसभेवर खासदार पद घेण्याबाबत निरोप दिला असताना देवलदादांनी नम्रपणे नकार दिला होता। जगातील कित्येक देशातील विद्वान समाजसेवक लेखक तसेच प्रशासकीय व्यक्तींनी दादांच्या कामाचे कौतुक केले। एकात्मक समाज केंद्राचे अध्यक्ष बापूसाहेब पुजारी, संचालक माननीय NN कांबळे, सचिव भालचंद्र बापट, माननीय नित्यानंददादा देवल, माननीय अण्णाप्पा एमाजे, श्री विठ्ठल संयुक्त सहकारी शेती सोसायटीचे उपाध्यक्ष माननीय राजेंद्र कांबळे, सचिव माननीय नाना कांबळे, संचालक माननीय गणपती कांबळे, माननीय रवींद्र पेटकर, सौ राजमाने, सौ राजेश्वरी कोरे, सौ छाया पाटील, सौ संगीता मंडले, सौ संगीता पाटील, सौ शालन भंडारी इत्यादी उपस्थित होते।